After the completion of GST Act 2017 and Indian Partnership Act 1932 आपल्याला आजपासून स्टार्ट करायचं आहे कंपनीज ऍक्ट 2013. आता कंपनीज ऍक्ट 2013 हा ऍक्ट डिस्कस करत असताना आपल्याला एक्झॅक्ट कोणते कोणते टॉपिक कव्हर होणार आहेत तर 11वी आणि 12वीचा जर प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर 12वी कॉमर्स मध्ये जो बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट आहे त्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स असेल, इश्यू ऑफ डिबेंचर असतील, हा पार्ट आपला कव्हर होणार आहे. त्याचबरोबर बीकॉम सेकंड इयरला जो कॉर्पोरेट अकाउंट आहे त्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स, रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स, रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स किंवा डिबेंचर्स हा ओव्हरऑल टॉपिक्स आपल्याला ह्या कंपनीज ऍक्ट मधून कव्हर होतील. कंपनीज ऍक्ट कव्हर करत असताना आपल्याला मे बी लेक्चर्स लागणार आहे जवळपास 3 ते 4 लेक्चर्स, मॅक्सिमम 5 लेक्चर्स मध्ये पूर्णच्या पूर्ण कंपनी ऍक्ट कव्हर होईल, ज्याच्यामध्ये आपण कंपनी ऍक्ट मध्ये कोणते कोणते गोष्टी सांगलेल्या आहेत, महत्वाचे सेक्शन्स कोणते आहेत आणि त्या सेक्शन्सवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आपल्याला ओव्हरऑल लेक्चर्स मध्ये पाहावयाचं आहे. ऑलराईट, तर सर्वात पहिला कंपनी ऍक्ट मध्ये इन्क्लूड असलेले महत्वाचे 25 गोष्टी की बाबा एक्झॅक्ट इंडियन कंपनीज ऍक्ट 2013 मध्ये कोणते कोणते गोष्टी सांगलेल्या आहेत आपल्याला ह्या आजच्या क्लासमध्ये व्यवस्थितरित्या डिस्कस करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत बट ते आपल्याला अपकमिंग लेक्चर्स मध्ये डिस्कस करायचे आहेत. ऑलराईट, डन. तर सर्वात पहिला आहे इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनीज. आता इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनीज म्हणजेच काय की जर सर्वसामान्य बिझनेसला त्याचं रूपांतर कंपनीमध्ये करायचं असेल किंवा कंपनीची स्थापना करायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही गोष्टी लागतात ते तुम्हाला ह्या कंपनीज ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, दिस द ऍक्ट आउटलाइन्स द प्रोसिजर्स अँड रिक्वायरमेंट्स फॉर इनकॉर्पोरेटिंग कंपनीज इन्क्लुडिंग द टाइप ऑफ कंपनीज दॅट कॅन बी फॉर्म. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर एका कंपनीची स्थापना करायची असेल तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते त्या सर्व बद्दल माहिती कंपनी ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कंपनीचे प्रकार सुद्धा कोणते कोणते असतात याविषयी माहिती तुम्हाला ह्या इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनीज सेक्शन 1 मध्ये कुठं ना कुठं सांगण्यात आलेलं आहे किंवा कंपनीज ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जसं याच्या अगोदर आपण बघितलं होतं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा एकत्रित येऊन व्यवसाय स्टार्ट करतात त्याला पार्टनरशिप म्हणतात आणि ते पार्टनरशिप तयार करत असताना जो लेखी करार केला जातो त्याला पार्टनरशिप डीड म्हणतात किंवा आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप म्हणतात, ज्याच्यामध्ये सर्व भागीदारांनी किती पैसे टाकले, त्यांचा नफा तोटा चा हिस्सा किती आहे, त्यांचे ड्युटीज काय आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत याच्याबद्दल पूर्ण माहिती असते. त्याचबरोबर जेव्हा एखादी कंपनी स्थापित होत असते त्या प्रत्येक कंपनीला त्यांचं स्वतःचं MOA आणि AOA हे दोन गोष्टी तयार कराव्या लागतात किंवा काही काही कंपनीज ह्या दोन्ही बद्दलही माहिती मेमोरंडम ऑफ असोसिएशन किंवा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन दोन्हीपैकी कोणतेही एक करते आणि दोन्हीच्या दोन्ही बद्दल माहिती लिहून टाकते. आता मेमोरंडम ऑफ असोसिएशन किंवा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये काय असतं की इनडायरेक्टली इन शॉर्ट त्याच्यामध्ये माहिती लिहिली असते की कंपनी किती रुपये कॅपिटल उभारणार आहे, कंपनीचे कॅपिटल किती आहे, कंपनीचा उद्देश काय काय आहे, कंपनी कोणत्या विभागात काम करणार आहे, कंपनी किती वर्षासाठी स्थापन झालेली आहे इत्यादी सर्व माहिती मेमोरंडम ऑफ असोसिएशन किंवा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये लिहिलेली असते. याच्याबद्दल एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. काय सांगण्यात आलेलं आहे, MOA defines the company's constitution, objects and scope of operations. म्हणजे कंपनीचे एक्झॅक्ट कॉन्स्टिट्यूशन काय सांगत आहे, त्यानंतर कंपनीचे उद्देश काय काय आहेत आणि कंपनीचे एक्झॅक्ट स्कोप ऑफ ऑपरेशन म्हणजे कोणत्या विभागात कंपनी काम करणार आहे, हेल्थ केअर सेक्टर मध्ये काम करणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये काम करणार आहे, पब्लिक सर्व्हिसेस मध्ये काम करणार आहे का इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये कंपनी काम करणार आहे याच्याबद्दल माहिती तुम्हाला MOA मध्ये लिहावं लागते. त्याचबरोबर AOA मध्ये काय काय माहिती लिहावं लागते, AOA किंवा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन कंटेन्स रूल्स फॉर द कंपनीज इंटरनल मॅनेजमेंट, अंतर्गत व्यवस्थापन. इंटरनल मॅनेजमेंट म्हणजेच काय की कंपनीचं CEO त्याचे ड्युटीज काय आहेत, कंपनीचे मॅनेजर्स त्यांची ड्युटीज काय आहेत, कंपनीचे वर्कर्स
त्यांचं त्या वर्कर्स कंपनी प्रती काय ड्युटीज आहेत, त्याचबरोबर त्यांना नेमून दिलेले काम कशा कशा पद्धतीने ते करायला पाहिजे इत्यादी विषयी सर्व माहिती, मॅनेजमेंटचा कोणता निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे, कंपनीचा IPO आणायचं का नाही, कंपनीने जर फंड्स घेत असतील तर कुठून घ्यायचं काय नाही, याच्याविषयी पूर्ण माहिती आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये असते. इंटरनल मॅनेजमेंट इन्क्लुडिंग द राईट्स अँड ड्युटीज ऑफ शेअर होल्डर्स अँड डायरेक्टर्स, म्हणजेच कंपनीचे जे संचालक मंडळ असतं त्यांचे अधिकार आणि त्यांचे कर्तव्य, त्याचबरोबर कंपनीमध्ये पैसा गुंतवणारे जे शेअर होल्डर्स असतात त्यांचे कोणते कोणते अधिकार आहेत आणि त्यांचे कोणते कोणते कर्तव्य आहेत इत्यादी विषयी सर्व माहिती दिली गेलेली असते. आता जसं की माझ्याजवळ सन फार्मास्युटिकल्स नावाची एक कंपनी आहे, त्यांचे माझ्याजवळ 4 शेअर्स आहेत, जास्त नाही फक्त 4 शेअर्स आहेत. तर ऍज अ शेअर होल्डर मला जाणून घेण्याचा अधिकार आहे की कंपनी काय काय काम करायली काय काय नाही, त्याविषयी कंपनी पूर्ण माहिती त्यांच्या वेबसाईटवर टाकते. त्याचबरोबर कंपनीला सुद्धा अधिकार आहे की त्याबद्दल माहिती त्या कंपनीच्या पर्टिक्युलर शेअर होल्डरला मिळायला पाहिजे. आता 2 ते 3 दिवसाखालीच माझ्या अकाउंटवर 67 रुपये जमा झाले लाभांशचे, म्हणजे मी त्या कंपनीचे 4 शेअर्स घेतले आणि त्या 4 शेअर्सवर डिव्हिडंड म्हणून त्यांनी माझ्या खात्यामध्ये 67 रुपये टाकले. तर त्याचा पर्टिक्युलर मेसेज सुद्धा मला आला. म्हणजे डायरेक्टरची जबाबदारी असते, कंपनीची जबाबदारी असते, हे पूर्णचे पूर्ण राईट्स ते कशामध्ये असतात, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये असतात. ओके, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ कंपनीज, ह्या कंपनीचे प्रकार कोणते कोणते असतात. सर्वात पहिला, द ऍक्ट डिस्टिंग्विशेस बिटवीन व्हेरियस टाइप ऑफ कंपनीज सच ॲज, ह्या ऍक्ट मध्ये एक्झॅक्ट तुम्हाला फरक सांगण्यात आलेला आहे की कंपनीमध्ये पण किती प्रकार असतात. आता थोडक्यात सांगायचं असेल की कंपनीमध्ये कोणते कोणते प्रकार असतात, तर सर्वात पहिले सांगण्यात आलेला आहे प्रायव्हेट कंपनी, जे की खाजगी असते, ज्यामध्ये सर्व पैसा हा खाजगी असतो, वैयक्तिक असतो. त्याच्यानंतर पब्लिक कंपनी, पब्लिक म्हणजे काय की पूर्णपणे कंपनीमध्ये पैसा गुंतवलेला असतो, तो 51% मालकाचा असतो किंवा 51% भाग सर्वसामान्य जनतेचे असतात आणि 49% भाग हे मालकाचे असतात किंवा डिपेंड अपॉन सिच्युएशन असते. म्हणजे ज्याच्यामध्ये पब्लिकचा पैसा लावलेला असतो. आणि 1% कंपनी म्हणजे ज्याचा पूर्ण मालकी हक्क हा एका व्यक्तीकडेच असतो. आणि त्याच्यानंतर दिलेला आहे each with its own set of rules and requirements. असे कंपनीचे जे टाइप्स आहेत प्रायव्हेट, पब्लिक आणि 1%, ह्या प्रत्येकाचे जे रूल्स आणि रिक्वायरमेंट्स आहेत ते वेगवेगळे आहेत. या ऍक्ट मध्ये ते सर्व डिफरन्स तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स. आता कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजेच काय की गुड गव्हर्नन्स, जसं मोदींचं सुद्धा मध्यंतरी एक प्रमोट करतात त्यांनी, गुड गव्हर्नन्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं काहीतरी सांगत होते. आता कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे, द ऍक्ट एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ good corporate governance including the composition and responsibilities of board of directors and audit committee and other governance mechanism. हा कायदा थोडक्यात सांगायला आहे की बाबा कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय की कंपनी कशा पद्धतीने चालवली पाहिजे, कंपनीमध्ये कोणते कोणते नियम टाकले पाहिजे आणि कंपनीचे जे 3 गोष्टी आहेत. सर्वात पहिला नंबर फर्स्ट सांगण्यात आलेला आहे इन्क्लुडिंग द कंपोजिशन अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, म्हणजे जे कंपनीचे संचालक मंडळ आहे त्यांची जबाबदारी, जे कंपनीचं अंकेक्षण करणारी कमिटी आहे, अंकेक्षण म्हणजे काय हिसाब किताब करणारी कमिटी, ऑडिट कमिटी, त्यांची जबाबदाऱ्या, अँड अदर गव्हर्नन्स मेकॅनिझम म्हणजे काय कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी, जे यांच्या व्यतिरिक्त जे अदर कर्मचारी वगैरे येतात छोटे मोठे, या सर्वांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, कशा पद्धतीने कंपनी चालवायला पाहिजे, जो ओव्हरऑल कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे याबद्दल माहिती तुम्हाला ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला इनडायरेक्टली कुठं ना कुठं कळालं असेल बाबा या ऍक्ट मध्ये पूर्णच्या पूर्ण गोष्टी कंपनी बद्दल सांगण्यात आलेल्या आहेत, कारण ऍक्टचं नावच काय कंपनीज ऍक्ट आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तेच असणार. बट काय काय माहिती असते याची उत्सुकता तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आय नो जेव्हा तुमचं बीकॉम झालेलं आहे तुमचं मॅक्सिमम फोकस राहिलेले बॅकलॉग क्लिअर करण्यावर होतं, राईट, किंवा राहिलेले सब्जेक्ट काढून टाकण्यावर होतं, किंवा कुठं ना कुठं प्रॉब्लेम कव्हर करून थेरीचे प्रश्न अंदाजे गोळी मारण्यावर होतं. बट आता जेव्हा तुम्ही एक्झाम देतात तर कुठं ना कुठं थेरीचा अभ्यास तुम्हाला
योग्य पद्धतीने करायला पाहिजे. मोस्ट ऑफ जणांना तर फर्स्ट टाइम हे सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यापुढे आलेल्या असतील. व्हेरी गुड, असंच चालू दे. त्याच्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. आता संचालक मंडळ, कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे? द ऍक्ट सेट आउट प्रोव्हिजन्स रिगार्डिंग टू द अपॉइंटमेंट्स oblique powers and duties and responsibilities of directors including independent director on and woman director. म्हणजेच काय की या ऍक्ट मध्ये किंवा जे कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात त्यांच्याबद्दल काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत बोर्ड ऑफ डायरेक्टर बद्दल, की बोर्ड ऑफ डायरेक्टरची नियुक्ती कशा पद्धतीने झाली पाहिजे. फर्स्ट, त्याचे पॉवर, त्याच्याजवळ कोणते कोणते पॉवर्स आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली गेलेली आहे, तरतुदी केलेली आहे. त्याचे कर्तव्य कोणते कोणते आहेत अँड जबाबदाऱ्या कोणत्या कोणत्या आहेत डायरेक्टिंग करत असताना. त्याचबरोबर तो जर डायरेक्टर असेल, इंडिपेंडेंट डायरेक्टर स्वतः एकटाच डायरेक्टर असला पाहिजे किंवा एखादी एक महिला संचालक असेल तर त्याच्या प्रती असणारे सर्व कर्तव्यशी रिलेटेड प्रोव्हिजन्स तुम्हाला ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे शेअर कॅपिटल. सर्वांनाही माहित आहे, तुमच्यापैकी अनेक जण ऑप्शन्स मध्ये ट्रेड करत असतील किंवा फ्युचर मध्ये ट्रेड करत असतील किंवा लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असतील, त्याला फ्युचर ट्रेड असं म्हणतात. किंवा काही काही जण इन्व्हेस्टर असतील आणि काही काही जण ट्रेडर असतील. ओके, आता इन्व्हेस्टर आणि ट्रेडर म्हणजे काय? इन्व्हेस्टर म्हणजे पैसा टाकला बस 10-15 वर्षानंतर निवांत बघत बसायचं पैसा किती शेअरचं प्राइस कमी झालेलं आहे जास्त झालेलं आहे. ट्रेडर म्हणजे काय? टाकलं पैसे, 11ला घेतलं 12.5ला विकलं, 12.5ला घेतलं 2-2.5 वाजता विकलं, इंट्राडे करणारे. ओके, तर असे जे शेअर कॅपिटल आहे कंपनीचं भाग भांडवल, याबद्दल सुद्धा याच्यामध्ये माहिती सांगण्यात आलेलं आहे. इट रेग्युलेट्स द इश्युअन्स, ट्रान्सफर अँड बायबॅक ऑफ शेअर्स इन्क्लुडिंग रूल्स गव्हर्निंग द इश्युअन्स अँड डिफरंट क्लासेस ऑफ शेअर्स. म्हणजे या कायद्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की कंपनी जर एखाद्या कंपनी शेअर्स विक्री करायली तर ते शेअर कशा पद्धतीने विकलं पाहिजे, विकलेले शेअर जर कंपनीला वापस खरेदी करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या कंपनीने एका व्यक्तीला शेअर विकलं आणि त्या व्यक्तीचे शेअर जर दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करायचं असेल तर शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट कशा पद्धतीने दिलं पाहिजे, याबद्दल विविध गोष्टी तुम्हाला ह्या ऍक्ट मध्ये अनुभवास येतात किंवा ऍक्ट मध्ये तुम्हाला वाचण्यास मिळतात. ओके, मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये बेसिक गोष्टी मी सांगत आहे, आणखी डीप मध्ये गेलेलो नाहीये. डीप मध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस तुम्हाला अनेक गोष्टी फाइंड आउट होतील. ओके, शेअर होल्डर्स राईट. आता मी सन फार्मास्युटिकल्स नावाच्या कंपनीमध्ये पैसे गुंतविलं तर माझे त्या कंपनी प्रती कोणते कोणते अधिकार आहेत, माझ्याजवळ कोणते कोणते हक्क आहेत, याच्याबद्दल माहिती या ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. जसं कंपनीचे अधिकार असतात तसंच तुमच्या कंपनीमध्ये जो व्यक्ती पैसे गुंतवायला शेअर होल्डर त्याचे सुद्धा अधिकार असतात. काय दिलेले आहेत? द ऍक्ट प्रोटेक्ट्स द राईट्स ऑफ शेअर होल्डर्स इन्क्लुडिंग द राईट टू रिसीव्ह द डिव्हिडंड्स. बरोबर आहे. सर्वात पहिला अधिकार, जेवढेही कंपनीचे भागधारक आहेत त्यांना त्या भागांची तर रक्कम जसं जसं कंपनीचं व्हॅल्युएशन वाढणार, कंपनीची मार्केट प्राइस वगैरे वाढत जाणार, ओव्हरऑल कंपनीचं व्हॅल्युएशन वाढणार, तसं तुमच्या शेअरची किंमत वाढेल. बट तुम्ही ज्या कंपनीमध्ये पैसे गुंतवला त्या गुंतवलेल्या शेअर्सच्या पैशांवर तुम्हाला लाभांश मिळण्याचा अधिकार आहे. तर त्याबद्दल इथं माहिती दिलेलं आहे. काय सांगण्यात आलेलं आहे? द ऍक्ट प्रोटेक्ट्स द राईट्स ऑफ शेअर होल्डर्स इन्क्लुडिंग द राईट टू रिसीव्ह द डिव्हिडंड्स. म्हणजे भागधारकाचा अधिकार आहे की कंपनीला दिलेल्या पैशांमध्ये त्याला डिव्हिडंड घेण्याचा अधिकार आहे, लाभांश. अटेंड जनरल मीटिंग, कंपनीची जे सर्वसामान्य जनरल मीटिंग होते ते मीटिंग मध्ये भाग घेण्याचा अधिकार सुद्धा आहे. अँड वोट ऑन इम्पॉर्टंट मॅटर्स, कंपनीचे अनेक गोष्टींवर वोटिंग वगैरे होत असतात. तुमच्यापैकी जेवढेही कंपनीमध्ये पैसे गुंतवणारे शेअर होल्डर किंवा शेअर्स मध्ये पैसे गुंतवणारे आहेत त्यांना अनेक वेळा मेसेज येत असतं, ई वोटिंग ऑफ डॉट डॉट कंपनी, ई वोटिंग ऑफ XYZ कंपनी. आता काही लोक ते वोट करतात, काही लोक इग्नोर करतात. बट सर्वसामान्य तुम्ही जर एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला 3 गोष्टीचा अधिकार आहे. कोणत्या कोणत्या 3 गोष्टीचा अधिकार आहे? सर्वात फर्स्ट, कंपनीच्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. दुसरा, कंपनीमध्ये जेही तुम्ही पैसे गुंतवलात त्या गुंतवलेल्या पैशांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि तिसरा,
तुम्हाला डिव्हिडंड लाभांश घेण्याचा अधिकार सुद्धा आहे. ह्या 3 गोष्टीचा अधिकार तुम्हाला आहे. मॅनेजमेंट मध्ये सहभागी होण्याचा, मीटिंग मध्ये सहभागी होण्याचा अधिकार, डिव्हिडंड घेण्याचा अधिकार आणि तिसरा वोटिंग करण्याचा अधिकार. राईट, डन. त्याच्यानंतर अॅन्युअल जनरल मीटिंग्स, त्याला म्हणतात एजीएम्स असं म्हणतात. आता अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये काय होत असते बघा, मोस्ट ऑफ टाइम जे ही कंपनी चांगलं परफॉर्मन्स केली ते कंपल्सरी अॅन्युअल जनरल मीटिंग घेतात. त्या मीटिंग मध्ये काय होते, कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, संचालक मंडळ असतात, कंपनीमध्ये पैसा गुंतवणारे इन्स्टिट्यूशन्स वगैरे असतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स वगैरे असतात किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्स वगैरे असतात. ते सर्व त्या मीटिंग मध्ये येतात आणि सांगतात की मागच्या एका वर्षामध्ये कुठं प्रॉफिट झालं, कोणत्या कोणत्या गोष्टी मार्फत किती प्रॉफिट झालं हे सांगतात. त्याचबरोबर कंपनी अपकमिंग एक वर्षामध्ये काय करणार आहे, त्यातून किती प्रॉफिट जनरेट करणार आहे, हे सर्व गोष्टी त्या मीटिंग मध्ये सांगत असतात. आता या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की इट मॅन्डेट्स द होल्डिंग्स ऑफ एजीएम टू इन्शुअर शेअरहोल्डर्स पार्टिसिपेशन अँड अकाउंटेबिलिटी ऑफ द कंपनीज मॅनेजमेंट. म्हणजेच काय की ओव्हरऑल त्या मीटिंग मध्ये एवढं सांगण्यात येते की कंपनीचं मागच्या वर्षभरामध्ये किती प्रॉफिट झालं, कंपनीचं किती कर्ज होतं, कंपनी आणखी किती कर्ज घेणार आहे. आणि अनेक वेळा असं होते की अॅन्युअल जनरल मीटिंग होते त्याच्यामध्ये असं सांगण्यात येते की कंपनीने मागच्या वर्षी 29,000 करोड रुपयाचं कर्ज घेतलं होतं, किंवा सोप्या भाषेत आकडेवारी सोपी जावी, कंपनीचं सपोज एका कंपनीने 30 करोड रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि कंपनी यावर्षी 150 करोड रुपये कर्ज घेणार आहे. मग अनेक लोकांना, मीटिंग मध्ये आलेल्या लोकांना असं वाटतं की बाबा मागच्या वर्षी 30 करोडचं कर्ज होतं, आता 150 करोडचं कर्ज आहे, कंपनीमध्ये पैशाची कमतरता आहे, कंपनी नुकसान नाही का. तर कंपल्सरी त्यांना एजीएम ची मीटिंग घेऊन सांगावं लागतं की बाबा आपल्या कंपनीचे विविध मल्टिपल सिटीज मध्ये, विविध देशामध्ये मोठे मोठे ऑपरेशन चालू आहेत, मोठे मोठे व्यवसाय एक्सपेन्शन चालू आहे आणि त्याच्यासाठी पैसा लागतं, त्याच्यासाठी आपण एक कर्ज घेत आहोत आणि हे कर्ज घेतल्यामुळं आपल्याला नुकसान होणार नाही, बट आपल्याला डेफिनेटली इन फ्युचर मध्ये 1-2 वर्षानंतर जेव्हा आपली नेक्स्ट एजीएम होईल त्यावेळेस आपण कुठं ना कुठं प्रॉफिट मध्ये असू असं समजून सांगावं लागते. तरच तुमच्या कंपनीवर लोकांचा विश्वास बसतो, तुमच्या कंपनीची अकाउंटेबिलिटी म्हणजेच काय की तुमच्या कंपनीचे हिसाब किताब करायली त्याच्यावर लोकांचा विश्वास बसतं. आणि हे समजून सांगण्यासाठी अनेक वेळा काय सांगतात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की जेवढेही या कंपनीमध्ये आमचे शेअर होल्डर्स आलेले आहेत, आमचे इन्व्हेस्टर्स आलेले आहेत, त्यांना आम्ही एवढं सांगू इच्छितो की काही वर्षाखाली आमच्या कंपनीचं कर्ज 2 करोडचं होतं आणि त्यावेळेस आम्हाला प्रॉफिट मिनिमम एक 70-80 लाखाचा झाला होता, बट आज आमच्या कंपनीचं जे प्रॉफिट आहे ते जवळपास 90 ते 100 करोड मध्ये गेलेलं आहे आणि आज आमच्या कंपनीवरचं कर्ज फक्त 30 करोडचं आहे. आणि जेव्हा आमच्या कंपनीचं कर्ज 30 करोड वरून 150 करोडला जाईल त्यावेळेस सुद्धा आमचं प्रॉफिट जास्त असेल. राईट, असं नाहीये की कंपनी कर्ज घेतलं म्हणजे लॉस मध्ये असते, काही वेळा कर्ज काढावं लागतो. त्या पर्टिक्युलर 1-2 महिने, 6 महिने किंवा पर्टिक्युलर काही क्वार्टर्स असतात, त्या क्वार्टर्स मधलं वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यासाठी किंवा वर्किंग कॅपिटल पैसाचं फ्लो करण्यासाठी अवघड जात असेल तर कंपनी 100% लोन घेत असते, डेट घेत असते. ओके, डन. आता हे सर्व गोष्टी तुम्हाला कुठं सांगावं लागतात, कंपनीच्या एजीएम मध्ये सांगावं लागतात. 10वं पॉइंट सांगण्यात आलेला आहे फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, कंपनीज आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर प्रेझेंट फायनान्शियल स्टेटमेंट, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्सेट्रा इन अकॉर्डन्स विथ प्रिस्क्राइब्ड अकाउंटिंग स्टँडर्ड. आता अकाउंटिंग स्टँडर्ड हा आपल्याला पार्ट घ्यायचा आहे, ज्यामध्ये अनेक AS1, AS2, AS3, AS4 असे अनेक अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत. अकाउंटिंग स्टँडर्ड किंवा प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग किंवा अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजेच काय की जेव्हाही अकाउंटिंग केली जाते त्यावेळेस काही अकाउंटिंग स्टँडर्ड असतात, काही रूल्स तुम्हाला फॉलो करायचे असतात. तर इथं तेच सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जेव्हा कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करता, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय की बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्हेरियस स्टेटमेंट असतात. तर हे स्टेटमेंट तयार करत असताना मेक शुअर काय करा की अकाउंटिंग स्टेटमेंट प्रिस्क्राइब करा की कोणत्या कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्ही त्याच्यासाठी वापरल्या गेलेले आहात हे तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटच्या खाली उल्लेख करा.
अनेक कंपनीच्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही जाऊन बघता तिथं एक उल्लेख केलेला असतो नोट्स टू अकाउंट्स. नोट्स टू अकाउंट्स हा उल्लेख म्हणजेच काय की ते अकाउंटिंग मेंटेन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी वगळल्या गेलेल्या आहेत किंवा कोणत्या कोणत्या मेथडचा वापर करण्यात आलेला आहे. जेवढेही स्टुडंट सीए किंवा सीएस बॅकग्राऊंडचे असतील त्यांना माहित आहे नोट्स टू अकाउंट्स म्हणजे काय असतं. हे अनेक कंपनीच्या वेबसाईटवर दिलेलं असतं. जाऊन चेक करा किंवा युट्यूबवर सर्च करा व्हॉट इज नोट्स टू अकाउंट्स इन फायनान्शियल स्टेटमेंट, लगेच कळून जाईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे अबाउट ऑडिटर्स. ऑडिटर्स म्हणजे काय, कंपनीचे अंकेक्षक, हिसाब किताब करणारे सर्व लोक, ज्याला आपण म्हणतो, कन्फ्यूज व्हायचं नाही, ऑडिटर्स आणि ऑडिटिंग. ऑडिटर्स म्हणजे काय, अंकेक्षक, आणि ऑडिटिंग म्हणजे अंकेक्षण. ओके, अंकेक्षक हा एका व्यक्तीच्या पोस्टचं नाव आहे, अंकेक्षक, ऑडिटर. आणि ऑडिटिंग म्हणजे काय, तो व्यक्ती करत असलेला काम, त्याला अंकेक्षण असं म्हणतात. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, द ऍक्ट स्पेसिफाईज द क्वालिफिकेशन्स, अपॉइंटमेंट्स, पॉवर अँड ड्युटीज ऑफ ऑडिटर्स इन्क्लुडिंग द रिक्वायरमेंट फॉर रोटेशन ऑफ ऑडिटर्स. आता ह्या ऍक्ट मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की बाबा कंपनीची ऑडिटरची नियुक्ती करत असताना त्याचे क्वालिफिकेशन्स काय काय असले पाहिजे, त्याची अपॉइंटमेंट घेत असताना, त्याची नियुक्ती करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे, त्याला कोणते कोणते पॉवर्स आहेत, त्याचे कर्तव्य काय काय आहेत, अँड इन्क्लुडिंग द रिक्वायरमेंट्स फॉर रोटेशन ऑफ ऑडिटर्स. आणि त्या ऑडिटर्सचं एक्झॅक्ट रोटेशन कसं असलं पाहिजे, किती दिवसानंतर त्याची बदली केली गेली पाहिजे, किंवा त्याला कशा प्रकारचे काम केले पाहिजे, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीचं ऑडिटिंग केलं गेलं पाहिजे, इत्यादी बद्दल सर्व माहिती त्या ऑडिटर्सला असली पाहिजे, किंवा त्याच्याशी रिलेटेड पूर्ण माहिती तुम्हाला कंपनी अकाउंट्स मध्ये सांगण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय गोष्टी डिस्कस करत आहोत की कंपनी ऍक्ट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. आतापर्यंत 11 गोष्टीचा समावेश होतो. 12वी गोष्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे, जे की तुम्ही ओसीएमच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघितलं 12वीला असताना. ओसीएम मध्ये तुम्हाला एक चॅप्टर होतं 12वीला असताना, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, राईट, त्याला सीएसआर असं म्हटलं जाते. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, सीएसआर, कंपनीची सामाजिक जबाबदारी. आता कंपनीची सामाजिक जबाबदारी कोणाकोणाप्रती असते, कंपनीची जबाबदारी कंपनीच्या ग्राहकाप्रती असते, कंपनीच्या इन्व्हेस्टर्स प्रती असते, कंपनीच्या मालकाप्रती असते, कंपनीच्या कर्मचाऱ्यांप्रती असते. म्हणजे एक कंपनी अनेक लोकांप्रती सामाजिक जबाबदारी असतात. जसे की कंपनीची काही जबाबदारी मालकाप्रती आहे, कंपनीची काही जबाबदारी कंपनीच्या ग्राहकाप्रती आहे, कंपनीची काही जबाबदारी कंपनीमध्ये जे पैसे गुंतवणूक करायलेत त्यांच्या प्रती आहे, आणि कंपनीची काही जबाबदारी हे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती सुद्धा असते. काय सांगण्यात आलेलं आहे, सर्टन कंपनीज आर required to spend a specified amount on CSR activities and report on their CSR initiatives. समाजाक प्रती जे कंपनी काम करायली ते सांगणे. जसे की आता थोडक्यात सांगतो, कंपनीची कर्मचाऱ्यांप्रती जबाबदारी काय की कर्मचाऱ्यांचा पगार योग्य वेळेवर देणे, कर्मचाऱ्यांची भरती वगैरे करत असताना निवड प्रशिक्षणाद्वारे भरती वगैरे करणे, त्याचबरोबर कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकत असताना योग्य तो वेळ आणि योग्य तो मोबदला देऊन त्याच्यावर कामावर काढून टाकणे, हे कंपनीची त्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याप्रती जबाबदारी आहे. त्याचबरोबर कंपनीची जबाबदारी कंपनीच्या ग्राहकाप्रती काय आहे की ग्राहकाला योग्य वस्तूबद्दल योग्य किमतीला विकणे, योग्य वस्तूबद्दल किंवा कंपनी विकत असलेल्या वस्तूबद्दल योग्य ते नॉलेज ग्राहकाला देणे, किंवा ग्राहकाला जे जाणून घ्यायचं आहे ते देणे. तिसरा, ग्राहकाला भेसळ असलेली वस्तू किंवा कोणतीही वस्तू त्याला द्यायची नाही. चौथा, त्या वस्तू बनवत असताना तुम्ही कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स वापरलात त्याच्याविषयी माहिती वस्तूवर लिहिणे करून ग्राहकाला त्या वस्तूबद्दल माहिती होईल, राईट. त्याच्यानंतर तुमच्या कंपनीमध्ये जे लोक पैसे गुंतवणूक करायला, जे तुमच्या कंपनीचे शेअर होल्डर्स आहेत, जे तुमच्या कंपनीचे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना तुमच्या कंपनीबद्दल पूर्णपणे माहिती असणे, त्यांनी गुंतवलेल्या पैशांवर त्यांना डिव्हिडंड देणे, त्यांना मतदानाचा अधिकार देणे, त्यांना
अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये सहभागी करून घेणे इत्यादी जबाबदारी, कंपनीची जबाबदारी कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराप्रती असते. त्याचबरोबर कंपनीची समाजाप्रती काय जबाबदारी असते की जर कंपनीला मोठ्या प्रमाणावर फायदा होत असेल तर कुठं ना कुठं समाज उपयोगी किंवा सामाजिक कार्य करणे. इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. कंपनीज आर रिक्वायर्ड टू स्पेंड म्हणजे खर्च करणे स्पेसिफिक अमाउंट ऑन कॉर्पोरेट सोशल ऍक्टिव्हिटीज अँड रिपोर्ट ऑन देअर CSR इनिशिएटिव्ह. आता कंपनीला सर्व गोष्टीवर पैसे खर्च करावा लागतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टीवर कंपनी पैसे खर्च केली त्याच्याबद्दल रिपोर्ट अहवाल तयार करणे ऑन देअर CSR इनिशिएटिव्ह. या CSR उपक्रमाबद्दल किंवा सामाजिक जबाबदारीबद्दल कंपनी कोणते कोणते उपक्रम आखायली याबद्दल माहिती कंपनीला त्या रिपोर्ट मध्ये अहवालामध्ये द्यावी लागते. त्याच्यानंतर आहे रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स. काय सांगण्यात आलेलं आहे कंपनी मस्ट डिस्क्लोज अँड ऑब्टेन अप्रुव्हल फॉर ट्रान्झॅक्शन्स इन्व्हॉल्विंग रिलेटेड टू पार्टीज टू प्रिव्हेंट कॉन्फ्लिक्ट्स ऑफ देअर इंटरेस्ट. आता इथं मराठीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. संबंधित पक्ष व्यवहार म्हणजेच काय हित संबंध संघर्ष टाळण्यासाठी कंपन्यांनी संबंधित पक्षाचा समावेश असलेल्या व्यवहारांचा खुलासा करणे आणि मंजुरी घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा कंपनी जे ट्रान्झॅक्शन्स वगैरे करत असते ज्या पार्टी सोबत तर ते पार्टी कशी आहे चांगला आहे का नाही ते कशा पद्धतीचे वस्तू विकायलेत. अनेक वेळा आउटसोर्सिंगचा जमाना आहे बरोबर. अनेक वेळा कंपनी जे काम करायली आता टाटा कंपनी आहे पण टाटा स्वतःच्या कार वगैरे बनवत असताना टाटा कार बनवत असते इंजिन बनवत असले मधले प्रोडक्ट बनवत असते बरोबर. बट टाटाचं जर बघितलं तर जो समोरचा डॅशबोर्ड असतो त्याला आपण किंवा इन्फोटेनमेंट सिस्टम बघतो जिथं गाणे वगैरे प्ले केले जातात ते हरमन नावाची एक कंपनी आहे त्यांच्याकडून टाटा आउटसोर्स करते. त्याचबरोबर टायर जे असतात टाटा कंपनीच्या कोणत्याही न्यूली बाय केलेल्या व्हेकलला बघा MRF चे टायर असतात. तर अशा वेळेस इथं काय सांगण्यात आलेलं आहे की टाटा कंपनी ते जे दुसऱ्यांकडून वस्तू खरेदी करत असताना ते एक वेळेस व्यवस्थित चेक केले पाहिजे कशा प्रकारचे व्यवहार त्यांच्यासोबत व्हायलेत किंवा ते वस्तू योग्य आहेत का सर्व व्यवहार व्यवस्थित वगैरे व्हायलेत का जेणेकरून इन फ्युचर मध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे येणार नाहीत. त्याच्यानंतर तुमच्यापैकी अनेक जण इनसाइडर ट्रेडिंग नावाच्या पॉइंट्स बद्दल अवेअर असतील. स्कॅम 1992 जर पिक्चर बघितला असाल तर तुमच्यापैकी अनेक लोकांना माहित असेल की एक्झॅक्ट इनसाइडर ट्रेडिंग म्हणजेच काय. आता इनसाइडर ट्रेडिंग म्हणजेच काय की थोडक्यात कंपनी बद्दल माहिती बाहेर येता कामा नये. आता उदाहरणार्थ परवाच एक 2 ते 3 दिवसाखाली लास्ट मंथ मध्ये आता हा व्हिडिओ तुम्ही कधी बघणार असाल माहित नाही बट गोष्ट आहे डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामधली डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यामधली की मुकेश अंबानी एका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी करणार होते. ओके आणि त्या कंपनीचं एक्झॅक्ट जर नाव पाहायला गेलं असंच होते एन मोमेंटला त्या कंपनीचं नाव लक्षात राहत नाही. गिव्ह मी जस्ट 1 मिनिट बिकॉज आय हॅव शेअर्स ऑफ दॅट कंपनी. मला जस्ट 1 मिनिटाचा टाइम द्या. ओके राईट कंपनीचं नाव लक्षात आलं. कंपनीचं नाव आहे आलोक इंडस्ट्रीज. ओके आलोक इंडस्ट्रीज ही एक अशी कंपनी आहे की जे कापड मॅन्युफॅक्चरिंग करते. ओके जीन्सचं कापड वगैरे झारा असेल किंवा डॉलिस अँड गबाना DNG वगैरे असेल किंवा अनेक मोठे मोठे कंपन्या रेमंड्स वगैरे असेल अनेक मोठ्या मोठ्या कंपनीजला कापड सप्लाय करते. ओके आलोक इंडस्ट्रीज नावाचे आणि जवळपास अनेक देशांमध्ये त्यांचं काम आहे. आणि त्या कंपनीमध्ये मुकेश अंबानी पैसे गुंतवणूक करणार होते किंवा त्या कंपनीचा मोठा भाग त्यांनी शेअर्स खरेदी करणार होते. ओके आता सपोज मुकेश अंबानीनं हे डील क्रॅक केली 28 डिसेंबरला त्यांची मीटिंग होणार आहे आणि डील डन होणार आहे आणि हे ठरलं कधीला व्यवस्थित चेक करा 28 डिसेंबरला ते डील फायनल होणार आहे आणि त्यांच्याजवळ शेअर्स येणार आहेत. ओके आता मुकेश अंबानी एक मोठं नाव आहे इंडियाच्या ओव्हरऑल मार्केट इंडस्ट्री मधलं आणि समजा
आता 28 डिसेंबरला डील डन होणार आहे, म्हणजे ते काय त्याच दिवशी फायनल झालं का? सकाळी सकाळी आलोकचा मालक फोन केला का, मुकेश साहेब पैसे गुंतवा हो, 11 वाजता फोन केला 12 वाजता पैसे देईल असं होईल का? नाही. याच्याबद्दल चर्चा, शहानिशा, व्हेरीफाईड होणं, ह्या आलोक इंडस्ट्रीचे सर्व व्यवहार वगैरे चेक करणं, हे मागच्या अनेक महिन्यापासून आलेलं असेल. आणि हे चर्चा होत असताना फक्त आणि फक्त मुकेश अंबानीला माहित असते का? नाही. त्याच्या कंपनीतल्या अनेक लोकांना माहित असते, जे त्याचे रिलेटेड असतात, 10-15 लोक. आणि त्या 10-15 लोकांपैकी ज्याही लोकांना माहित झालं 21 तारखेला की बाबा 28 तारखेला डील डन होणार आहे, आणि 21 तारखेपासून त्याच्याशी रिलेटेड त्या कंपनीच्या मुकेश अंबानीच्या आसपासच्या लोकांमध्ये चर्चा चालू झाली. आणि त्या चर्चेमध्ये समाविष्ट असणाऱ्या एकाही व्यक्तीपैकी कोणीही जर ह्याबद्दल माहिती बाहेर सांगली, तर मग काय होते की लोक अगोदरपासून त्या आलोक इंडस्ट्रीचे शेअर खरेदी करून टाकतात. राईट. कारण बाहेरच्या जगाला काही माहितच नाही मुकेश अंबानी पैसे गुंतवणूक करणार आहे ते. आणि मग 21 तारखेला ही मधली न्यूज बाहेर आली, तर त्याला म्हणतात इनसाइडर ट्रेडिंग. जेव्हा आतमधली न्यूज बाहेर येते, असं जर झालं तर होते काय की लोक काय करतात, 21 तारखेला जसं न्यूज आली त्यांचा पूर्ण पैसा ह्या आलोक इंडस्ट्रीचे शेअर घेण्यावर लावून टाकतात. आणि जसं मार्केटमध्ये कळालं 28 तारखेला मुकेश अंबानीने आलोक इंडस्ट्रीमध्ये पैसा टाकला, की मग बाकी लोक पण धडधड त्या कंपनीचे शेअर घ्यायला चालू होतात. आणि ह्याचा इम्पॅक्ट पडतो, शेअरची प्राइस एकदमच अचानक पर शेअर 50 रुपये, 20 रुपये, 30 रुपये वाढते. आणि मग याचा फायदा काय होतो की 21 तारखेला ज्यांनी पैसे टाकले ते सर्व शेअर होल्डर्स काय करतात, 28 तारखेला शेअरचे भाव एकदम वाढल्यानंतर 29-30 तारखेला प्रॉफिट बुक करतात, शेअर विकून बाजूला होऊन जातात. ह्यालाच म्हणतात इनसाइडर ट्रेडिंग. एवढंच नाही, इनसाइडर मधले गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून ज्यांनी शेअर मार्केटचा अभ्यास व्यवस्थित केलेला आहे त्यांना माहिती आहे की निर्मला सीतारामनजी परवा जेव्हा बजेट सादर केले होते, तर बजेट सादर करत असताना जे बजेट तयार करण्याची प्रक्रिया होती, ज्या बजेट सादर करत असताना जेवढेही देशातील फायनान्स सेक्टर मधले टॉप मोस्ट लोक त्या बजेट तयार केले होते, जे अंदाजपत्रक तयार केले होते, त्यांना बजेटच्या 1 फेब्रुवारीला सादर होतो, तर त्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर त्याची प्रक्रिया चालू होते. आणि त्या दिवशीपासून 1 फेब्रुवारी पर्यंत जोपर्यंत निर्मला सीतारामनचं भाषण पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या सर्व लोकांना एका बंदिस्त रूम मध्ये ठेवला जातो. त्यांचा बाहेरच्या जगापासून संपर्कच कट केला जातो. का? कारण त्यांना माहित असतं की त्या बजेटमध्ये, त्या अंदाजपत्रकामध्ये कोणत्या वस्तूची किंमत वाढणार आहे, कोणत्या गोष्टीवर सरकार जास्त खर्च करणार आहे, आणि ज्या पण क्षेत्रावर सरकार जास्त खर्च करणार आहे त्या क्षेत्रातील शेअरची प्राइस काय होते, वाढते. आणि मग असं होऊ नये म्हणून त्या सर्व लोकांना एका बंदिस्त रूम मध्ये ठेवलं जातं. जसं की आता निर्मला सीतारामनजीने सांगितलं की बाबा आपण सगळ्या लोकांना मीटिंग बसली, निर्मला सीतारामनजी आणि ते सर्व 15चे 15 अनालिटिक्स बसल्या त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ठरलं की निर्मला सीतारामनजी म्हणले की आपण असं करूयात, येणाऱ्या वर्षामध्ये रेल्वे सेक्टरवर आपण 30,000 करोड रुपये खर्च करूयात. आणि मग त्यांना म्हणले की ठीक आहे 30,000 करोड खर्च करूयात, बाकी विंड मिल एनर्जीवर, एव्ही सेक्टरवर किती खर्च करायचा आपण उद्याच्या मीटिंग मध्ये सांगूयात. आणि मग त्यांना सर्वांना घरी पाठवलं. तर हे काय करतील, बाबा ही बाई आता 30,000 रुपये खर्च करणार आहे, मग धडधड हेनी जाऊन काय करतील, त्यांच्या नातेवाईकांना सांगून टाकतील की रेल्वेचे शेअर घ्या, रेल्वेचे शेअर घ्या, 30,000 करोड रुपये त्याच्यावर खर्च करणार आहे. म्हणजे काय, विकास होणार आहे. रेल्वेचा विकास झाला म्हणजे रेल्वेच्या शेअरची प्राइस कसं वाढली. आणि मग हे न्यूज बाहेर आली तर काय होते की अचानक पद्धतीने शेअरचे प्राइस वगैरे कमी जास्त वगैरे होत असतात. ते होऊ नये म्हणून, इनसाइडर ट्रेडिंग होऊ नये म्हणून यांना बंद ठेवलं जातं. त्याचबरोबर कोणतंही, जसं मुकेश अंबानीने आलोक इंडस्ट्रीचे शेअर खरेदी केले, जोपर्यंत हे डील फायनल होत नाही तोपर्यंत अनेक लोकांना सांगण्यात येते की बाबा इनसाइडर ट्रेडिंग वर आळा घाला. जर काही निदर्शनास आलं इनसाइडर ट्रेडिंग बद्दल, तर सेबी तुमचा गळा दाबते, तुमचं शेअर मार्केटचं किंवा तुमचं IPOचं जे लायसन्स आहे तुमचं कंपनीचं रद्द करण्यात येते. जसं की तुम्हाला पैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं फोन पेचं पेमेंट बँकिंगचं लायसन्स वगैरे कॅन्सल केलेलं आहे. कारण ठरवून दिलेले जर नियम मोडत असाल तर तुम्हाला कुठं ना कुठं
शिक्षा होते. तसंच इथे सांगण्यात आलेलं आहे की प्रोहाबिट्स इनसाइडर ट्रेडिंग इन सिक्युरिटी बेस्ड ऑन अनपब्लिश्ड प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन अँड इम्पोजेस पेनल्टी फॉर इनसाइडर ट्रेडिंग. हर्षद मेहताची जर सिरीज बघत असेल तर त्याच्यामध्ये कुठं ना कुठं हर्षद मेहता सुरुवातीच्या काळामध्ये इनसाइडर ट्रेडिंग कंपनीची अंतर्गत माहिती काढण्याचा प्रयत्न करत होता आणि मग त्याला जर कळलं की बाबा एखादी कंपनी इथे डील करणार आहे, मग ऑटोमॅटिकली त्या कंपनीचे शेअर्स घेऊन टाकत होता. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर आहे मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स. मर्जर अँड ॲक्विजिशन्स म्हणजे काय की मर्जर म्हणजे दोन कंपनी एकत्रित येणे. अनेक वेळा मार्केट मधलं कॉम्पिटिशनला फेस करण्यासाठी दोन कंपन्या एकत्रित येऊन काम करत असतात. राईट, जसं की आता जिओनं मार्केटमध्ये येऊन मोनोपॉली केली होती, अनेक कंपन्यांना नुकसान झालं, काही कंपन्या स्वतःचं बुरे बिस्तर गुंडाळून गेले. बट एअरटेल जिओला फेस करत आहे. आयडिया आणि वोडाफोन सुद्धा अनेक प्रॉब्लेम मधून जात होते, त्यामुळे त्यांनी काय केले, आयडिया आणि वोडाफोन हे दोघं एकत्रित आले, मर्ज झाले आणि VI नावानं चालू केले. त्यालाच म्हणतात मर्जर अँड ॲक्विजिशन. द ऍक्ट प्रोव्हाइड्स रेग्युलेशन्स अँड प्रोसिजर्स फॉर मर्जर्स, अमलगमेशन्स अँड ॲक्विजिशन ऑफ कंपनीज. जेव्हा दोन कंपन्यांना एकत्रित व्हायचं असेल किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला टेक ओव्हर करत असेल, तर याच्यासाठी जे पण काही गोष्टी लागतात, रेग्युलेशन्स लागतात, त्याची प्रक्रिया कशा पद्धतीची असली पाहिजे इत्यादी बद्दल पूर्ण माहिती तुम्हाला कंपनी ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर वाइंडिंग अप. आता वाइंडिंग अप हा शब्द इथं आलेला आहे, डिझोल्युशन शब्द आलेला आहे, बट एक शब्द कुठे ना कुठे मॅटर करते, ते म्हणजे जेव्हा सर्वसामान्य बिझनेस बंद पडते, दोन पार्टनर्स एकत्रित येऊन चालू केलेला बिझनेस बंद पडते, त्याला डिझोल्युशन म्हणतात. बट जेव्हा एखादी मोठी कंपनी बंद पडते त्याला म्हटलं जाते लिक्विडेशन ऑफ अ कंपनी. त्याला काय म्हटलं जाते, लिक्विडेशन ऑफ अ कंपनी. प्रोसिजर फॉर voluntary and compulsory winding off of companies including liquidation and dissolution processes. बघा इथं शब्द आलेला आहे लिक्विडेशन अँड डिझोल्युशन प्रोसेस. जर एखादी कंपनी स्वइच्छेने बंद पडत असेल किंवा काही अशा गोष्टी झाल्या की जिथं कंपनीला बंद करावं लागत आहे, तर त्याची पूर्ण प्रक्रिया या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर डिपॉझिट्स. डिपॉझिट्स म्हणजे काय, ठेवी. Regulations governing acceptance of deposits from shareholders, including requirements for deposits repayment and interest. म्हणजे जेव्हा तुमच्या कंपनीमध्ये, गिव्ह मी जस्ट 1 मिनिट. डन. जेव्हा तुमच्या कंपनीमध्ये अनेक लोक पैसे जमा केलेले असतात, डिपॉझिट असतात, तर त्याच्याबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे, रेग्युलेशन्स गव्हर्निंग ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स फ्रॉम शेअर होल्डर्स. जेव्हा तुमची कंपनी शेअर होल्डर्स कडून पैसे घेते, इन्क्लुडिंग रिक्वायरमेंट्स फॉर डिपॉझिट रिपेमेंट अँड इंटरेस्ट, तर तुम्हाला सांगावं लागतं की बाबा तुमची जर कंपनी लोकांकडून डिपॉझिट घेत असेल ऍज अ शेअरच्या स्वरूपात किंवा डिबेंचरच्या स्वरूपात, तर त्या घेतलेल्या पैशाची परतफेड तुम्ही किती वर्षानंतर करणार आहात, कशा पद्धतीने करणार आहात आणि त्यावर किती इंटरेस्ट देणार आहात याच्याबद्दल पूर्ण माहिती या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेली आहे. की म्हणजे जर सपोज एखादी कंपनी एखाद्या शेअर होल्डर कडून शेअर्स विकून पैसे घेतली, तर त्या घेतलेल्या पैशाची परतफेड कशा पद्धतीने करणार आहे, त्याच्यावर किती रुपयाने एक्झॅक्ट इंटरेस्ट देणार आहे, किंवा लोकांकडून जर डिपॉझिट्स म्हणून फिक्स डिपॉझिट्स म्हणून पैसे घेतलात तर त्याच्यावर किती दिवसानंतर व्याज परत करणार आहात, काही नाही, याच्याविषयी पूर्ण माहिती या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेली आहे. किंवा ते कशा पद्धतीने घ्यायचे, कशा पद्धतीने परत करायचे, त्याच्या जर परत केलं नाही तर शिक्षा काय काय नाही, याच्याबद्दल पूर्ण माहिती या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे पेनल्टीज अँड ऑफेन्सेस. आता पेनल्टी म्हणजे काय, दंड. ऑफेन्स म्हणजे जर सांगायचं असेल तर गुन्हा. जर एखाद्या तुम्ही जर काही गुन्हा केला किंवा तुमच्यावर दंडात्मक कारवाई झाली तर काय, स्पेसिफाइज पेनल्टीज अँड पनिशमेंट फॉर नॉन कंप्लायन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ ऍक्ट इन्क्लुडिंग फाईन्स अँड इम्प्रिझनमेंट. म्हणजेच काय की जर सपोज ऍक्ट मध्ये सांगून दिलेले जर नियम तुम्ही मोडलात
तर तुमच्यावर गुन्हा तर दाखल होतोच, त्याचबरोबर तुमच्यावर फाईन सुद्धा भरला जातो, दंड सुद्धा आकारला जाते किंवा तुम्हाला तुरुंगवास सुद्धा भोगावा लागतो नॉन कंप्लायन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ ऍक्ट. म्हणजे तुम्ही जर ऍक्ट मध्ये दिलेले नियम जर योग्य पद्धतीने फॉलो केलं नाही तर. त्याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे कॉर्पोरेट रिकन्स्ट्रक्टरिंग. कॉर्पोरेट रिकन्स्ट्रक्टिंग म्हणजे काय? प्रोव्हिजन्स फॉर द कॉर्पोरेट रिकन्स्ट्रक्टिंग इन्क्लुडिंग स्कीम्स ऑफ अरेंजमेंट्स अँड कॉम्प्रोमाइजेस. थोडक्यात सांगायचं असेल तर कॉर्पोरेट पुनर्रचना, ओके, व्यवस्था आणि तडजोडीच्या योजनांसह कॉर्पोरेट पुनर्रचनेच्या तरतुदीसाठी. आता तुम्हाला बीकॉम ला एक चॅप्टर होता इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय किंवा कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय चेक करा. ओके, आता कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग किंवा इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हे दोन गोष्टी अनेक वेळा अभ्यास करत असताना तुमच्या डोळ्यापुढे येत असतात. आता थोडक्यात काय, काही कंपनी अनेक वर्षापासून एकसारखे रूल्स फॉलो करत आलेले असते आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे कंपनीला योग्य ते रिझल्ट मिळत नाहीत. ते एखाद्या एक पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चरिंग बद्दल असू दे किंवा एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट सेल करण्याबद्दल असू दे, मग कंपनी काय करते, अनेक डिफरंट फील्ड्स मध्ये उतरते. जसे की जिओनं सुरुवातीला फक्त आणि फक्त सिम कार्ड्स वगैरे विकले. त्याच्यानंतर हळूहळू त्यांना असं निदर्शनास आलं की बाबा कुठं ना कुठं आता आपल्याला इथं इंटरनल रिकन्स्ट्रक्ट करायची गरज आहे किंवा कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग करायची गरज आहे. म्हणजेच काय की त्यांनी सुरुवातीला विकले फक्त एकच प्रोडक्ट, ओके, सिम कार्ड. त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी आले जिओचं वायफाय घेऊन आले. त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी जिओ टीव्ही घेऊन आले, जिओ सिनेमा ऍप घेऊन आले. त्याच्यानंतर जिओचं त्यांनी रिलायन्स ऑनलाईन मार्केट शॉपिंगचं एक ऍप आहे ते घेऊन आले. त्याच्यानंतर अनेक गोष्टी त्यांनी करत गेले. म्हणजेच काय की जेव्हा कंपनीला योग्य ते रिझल्ट मिळत नाहीत ते इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करतात किंवा कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग करतात. आता कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग मध्ये काय काय गोष्टी येतात की एक सीईओ च्या जागी 2 सीईओ ची नियुक्ती करणे, एक एरिया मॅनेजरच्या ऐवजी 2-3 एरिया मॅनेजरची नियुक्ती करणे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन. आता हे डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, थोडक्यात जर सांगायचं असेल तर कंपनी जवळ तुम्ही जे पैसे गुंतवणूक केला त्याचा परतावा म्हणून कंपनी तुम्हाला तुमच्या भागांची तर प्राइस वाढणारच, त्याचबरोबर तुम्हाला लाभांश सुद्धा देत असते. रूल्स गव्हर्निंग द डिक्लेरेशन अँड पेमेंट ऑफ डिव्हिडंड्स टू शेअर होल्डर्स. कंपनी ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेला आहे की हा लाभांश चा जो वाटप आहे ते कधी डिक्लेअर करायला पाहिजे, त्याची पेमेंट किती दिवसात भागधारकाला मिळाली पाहिजे, जर एका कंपनीने जर लाभांशाचा परतावा केला नाही तर त्याला किती वर्षाची शिक्षा असते, काय नाही, किंवा कोणता नुकसान किंवा कंपनीला एकूण किती रुपयाचा दंड लागेल काय नाही, याच्याबद्दल पूर्ण माहिती ह्या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेला आहे. म्हणजे डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन सुद्धा हा एक महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी. कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी हा आणखी एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रेझोल्यूशन प्रोसेसेस इन्क्लुडिंग द रोल ऑफ नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल ही एक संघटना आहे किंवा एक संस्था आहे जे की देखरेख करत असते. जसं सेबी सुद्धा एक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे जे की शेअर्सवर कोणत्या कंपनीचा आयपीओ कधी येईल काय नाही हे देखरेख वगैरे करत असते. त्याचबरोबर कंपनींवर सुद्धा देखरेख करणारी एक कंपनी आहे, ज्या कंपनीचं नाव किंवा सॉरी संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे द नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल किंवा ट्रिब्युनल. हे एक्झामला विचारल्या जाऊ शकते. आता याचं काय आहे, कॉर्पोरेट विवाद म्हणजे कंपनी मधले भांडणे असतील ते मिटवणे, त्याचबरोबर विलिनीकरण, अधिग्रहण आणि संपुष्टात येण्याच्या कार्यवाहीसह कायद्याच्या अंतर्गत प्रकरणांसाठी निर्णय घेणारे अधिकार. अनेक वेळा असं होत असते की कंपनीमध्ये वादविवाद चालू असतात, राईट. त्याचबरोबर वोडाफोन आयडिया एकत्रित आले
तर आता एकत्रित आल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये जर वादविवाद निर्माण होत असतील, हे अशा ज्या गोष्टीवर देखरेख करण्यासाठी किंवा वाद मिटवण्यासाठी कोणती संस्था मध्यस्थ करते? NCLT, राईट, NCLT, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. ओके, डन. त्याच्यानंतर इथे एक पॉइंट स्पेशली मेन्शन केलेला आहे मी NCLT बद्दल. काय सांगण्यात आलेलं आहे? ऍडज्युडिकेटिंग ऑथॉरिटी फॉर कॉर्पोरेट डिस्प्यूट्स, राईट. एकवीस आणि 22 हे दोन्ही पॉइंट व्यवस्थित ऑब्झर्व करा. दोन्ही एकसारखेच आहेत, काही फरक नाहीये. काय सांगण्यात आलेलं आहे की 21 कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी मध्ये बघा, आता हे तर मी ऑलरेडी वाचणं झालं. ह्याच्याबद्दल मराठीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या भूमिकेसह कॉर्पोरेट दिवाळीखोरी निराकरण प्रक्रियेशी संबंधित आहे. म्हणजे इफ इन केस जर तुमची कंपनी जर दिवाळखोर वगैरे मध्ये येत असेल तर त्याच्यावर देखरेख किंवा ओव्हरऑल त्या गोष्टीचं मॅटरचं जे सेटलमेंट होते ते NCLT करते. त्याचबरोबर आणखी कोणते कोणते गोष्टी करत असते NCLT? पॉइंट नंबर 22 मध्ये आपण चेक केला, ऍडज्युडिकेटिंग ऑथॉरिटी फॉर कॉर्पोरेट डिस्प्यूट्स. दोन कंपनी मधील भांडणं असतील किंवा दोन मर्ज झाले, कंपनी सेपरेट होत असतील, अशा अनेक गोष्टीमध्ये मध्यस्थी करण्याचा जो अधिकार दिलेला आहे, किंवा एखादी कंपनी बंद पडत असेल तर ते कंपनी बंद पडत असताना कंपनीवर जे पण मॅटर भांडणं वगैरे असेल, कंपनीतले मालक, संचालक मंडळ आणि कंपनीच्या भागधारकांमध्ये जे कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत त्यांच्यामध्ये जर वाद झाला असेल तर ते मिटवण्याचा अधिकार NCLT मध्ये येतो. आता जसं की शेअर होल्डर्स जे आता पेटीएम मध्ये पैसे गुंतवलेले आहेत, आता त्या पेटीएमचे सर्व भागधारक आणि पेटीएमच्या मालकांमध्ये जर काही भांडणं वगैरे झाले किंवा ज्या ज्या लोकांनी पेटीएम मध्ये पैसे गुंतवणूक केलेले आहेत, ज्या संस्थांनी, बँकांनी, आता दोन बँकांनी समजा पेटीएमला काही कर्ज वगैरे दिलं असेल आणि त्या बँकांनी पेटीएम बद्दल फ्रॉडचे केसेस बँकेत नोंदणी केलेले असेल तर ते वादविवाद मिटवण्याची जबाबदारी कोणाची असते? NCLT ची असते. ओके, 21 आणि 22 पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत. थोडं सांगत असताना मी 21 वरून इकडे 22 ला आलो, आय थॉट हाच असेल, बट डोंट वरी. ओके, ऍट द एंड सर्व गोष्टी तुमच्याच कंट्रोलमध्ये आहेत. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड IEPF हा आणखी एक महत्वाचा पॉइंट ह्या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? मॅनेजमेंट ऑफ अनक्लेम्ड डिव्हिडंड्स, मॅच्युअर डिपॉझिट्स अँड अदर अमाउंट्स ऑफ प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर्स इंटरेस्ट. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? मॅनेजमेंट ऑफ अनक्लेम्ड डिव्हिडंड्स, मॅच्युअर डिपॉझिट्स अँड अदर अमाउंट फॉर द प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर्स इंटरेस्ट. आता अनेक वेळा असं होते की तुमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेला जो पैसा आहे, ओके, तो अनेक वेळा आता शेअर होल्डर्स असतात, कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करतात. भारतामध्ये LIC ही अशी कंपनी आहे की त्या कंपनीजवळ सर्वात मोठ्या प्रमाणात अनक्लेम्ड डिव्हिडंड्स आहे. आता अनक्लेम्ड डिव्हिडंड्स किंवा अनक्लेम्ड फंड म्हणजेच काय की एका पर्टिक्युलर व्यक्तीनं, सपोज एका पर्टिक्युलर व्यक्तीचा जन्म 1940 मध्ये झाला सपोज, किंवा 1980 मध्ये झाला आणि 2000 इसवी सन 2000 पासून त्याने LIC चे हप्ते भरायला चालू केले आणि लॉकडाऊन 2020 मध्ये त्याने मेला. आता 20 वर्ष त्याने हप्ते भरले आणि 2020 मध्ये तेव्हा मेल्यानंतर त्याच्या खानदानातून कोणीच पैसे मागायला कंपनीकडे आलं नाही, LIC कडे आलं नाही. अशा पैशाला म्हणतात अनक्लेम्ड डिव्हिडंड, जे की LIC जवळ हजारो करोडोच्या घरात आहे. ओके, आता याच्याबद्दल इथं माहिती सांगण्यात आलेलं आहे. मॅनेजमेंट ऑफ अनक्लेम्ड डिव्हिडंड्स म्हणजे कंपनीने लाभांश घोषित केला पण त्याला मिळायला पाहिजे होतं, त्यानं ते लाभांश घेतलाच नाही, त्याला काय म्हणतात? अनक्लेम्ड डिव्हिडंड्स. मॅच्युअर डिपॉझिट्स म्हणजे डिपॉझिट्स पैसे 5 वर्षासाठी तुम्ही कंपनीत पैसे जमा केला आणि 5 वर्षानंतर ज्यानंही पैसे कंपनीत जमा केलेला आहे त्या व्यक्तीने ते कंपनीला पैसेच मागितलं नाही तर त्याला मॅच्युअर डिपॉझिट्स म्हणतात, जे की कंपनीनं देणं बाकी आहे. ओके, अँड अदर अमाउंट्स ऑफ प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर्स इंटरेस्ट. आणि असे अनेक प्रकारचे
पैसे कंपनी जवळ आहेत, जे की काही लोक पैसे कंपनी भागधारकांना किंवा डिपॉझिटर्सला देणं बाकी आहे आणि काही पैसे डिपॉझिटर्स कंपनीला मागलेच नाहीयेत. तर अशा सर्व पैशांना काय म्हटलं जाते? IEPF, इन्व्हेस्टर्स एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड. तर या प्रोटेक्शन फंडच्या अंतर्गत या सर्व निधीला प्रोटेक्ट केल्या जाते. ओके, या सर्व निधीची देखभाल केली जाते. ऍक्च्युअल मध्ये IEPF हा एक लॉंग प्रोसेस आहे. खूप कंपनी ऍक्ट मध्ये तर याच्याविषयी मोठ्या प्रमाणावर माहिती दिलेली आहे. बट थोडक्यात सांगायचं असेल तर याच्यामध्ये या सर्व 3 ते 4 बेसिक गोष्टीचा समावेश असतो. अनक्लेम डिव्हिडंडचा समावेश होतो, मॅच्युअर्ड डिपॉझिटचा समावेश होतो अँड अदर दॅन प्रोटेक्शन इन्व्हेस्टर्सला जे पण त्यांना इंटरेस्ट वगैरे मिळायला पाहिजे त्याचा निधीचा समावेश IEPF मध्ये होत असतो. त्याच्यानंतर रेग्युलेटरी अथॉरिटीज. आता रेग्युलेटरी अथॉरिटीज म्हणजे काय की कंपनीचं जर तुम्हाला रेग्युलेट करायचं असेल किंवा वैधानिकरित्या कंपनी रेग्युलेट चालवायची असेल तर त्याच्याविषयी काही अधिकार दिलेले आहेत. रोल्स अँड फंक्शन्स ऑफ रेग्युलेटरी बॉडीज सच ॲज द सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. जसे की आता कंपनीवर जे शेअर्स वगैरे खरेदी विक्री होत असते याच्यावर कोणाचं तर देखरेख पाहिजे, कोणी ना कोणी रेग्युलेट केलं पाहिजे, नियंत्रण कंट्रोल केलं पाहिजे. तर कोण कोण देखरेख करते? सर्वात पहिला कंपनीवर किंवा शेअर्स सारख्या गोष्टींवर देखरेख करत असते सर्वात पहिली संस्था आहे ती म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी देखरेख करत असते. त्याच्यानंतर काही प्रमाणात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा सुद्धा देखरेख असतो. त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ह्या 3 गोष्टीचा देखरेख या सर्व कंपनीशी रिलेटेड असतो. सर्वात पहिला सेबी, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिसरा आहे कॉर्पोरेट मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स MCA. या तिघांचाही देखरेख या सर्व गोष्टीवर असतो. पॉइंट्स व्यवस्थित लक्षात ठेवणे. त्याच्यानंतर कंप्लायन्स अँड रिपोर्टिंग. कंप्लायन्स अँड रिपोर्टिंग म्हणजेच काय की कंपनीज आर रिक्वायर्ड टू कंप्लाय विथ व्हेरियस रिपोर्टिंग अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स इन्क्लुडिंग फाइलिंग ऑफ अॅन्युअल रिटर्न्स, फायनान्शियल स्टेटमेंट अँड अदर डॉक्युमेंट्स विथ रेग्युलेटरी अथॉरिटीज. आता कंपनीला अनेक प्रकारचे अहवाल तयार करावे लागतात जे की कंपल्सरी कंपनीचं कामच आहे. जसं की IT रिटर्न भरणं असेल, दरवर्षी वर्षाच्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर जेवढेही व्यवहार केले त्या व्यवहारावर कंपनी जे पण इन्कम टॅक्स भरत असेल ते भरलं पाहिजे. कंपनीने विविध प्रकारचे फायनान्शियल स्टेटमेंट जसे की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केलं पाहिजे. अँड अदर डॉक्युमेंट्स विथ रेग्युलेटरी अथॉरिटीज. आता अदर डॉक्युमेंट विथ रेग्युलेटरी अथॉरिटीज म्हणजे काय की जर कंपनीने एखाद्या व्यक्तीला शेअर विकले तर त्याचं शेअर सर्टिफिकेट त्याला देणं, डिव्हिडंड वगैरे दिलं तर डिव्हिडंड विषयी माहिती जारी करणं, त्याचबरोबर कंपनीचं AGM असेल, अॅन्युअल जनरल मीटिंग असेल तर त्याविषयी माहिती देणं, वोटिंग राईट्स बद्दल सर्वसामान्य नागरिकांना जे कंपनीचे शेअर होल्डर्स असतात त्यांना माहिती देणं इत्यादी विषयी कंपनीला सर्व कामे करावं लागते. ते कशा पद्धतीचे असतात याच्यामध्ये सांगण्यात आलेलं. म्हणजे ओव्हरऑल पहिल्या व्हिडिओमध्ये जे 25 पॉइंट सांगण्यात आलेलं आहे. आय होप हे सर्वचे सर्व 25 पॉइंट्स तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना क्लिअर झाले असेल. यातल्या यात काही जर पॉइंट्स क्लिअर झाले नसतील तर कोणत्याही ऍपवर, DA2च्या ऍपवर असा किंवा सारथीच्या ऍपवर असा डाऊट सेक्शन मध्ये टाईप करत बसू नका. मी माझं डायरेक्ट इथं फोन नंबर सोडायलो, या डायरेक्ट ह्याच्यावर कॉल और व्हॉट्सअप करा. तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना मी ह्याच्या अगोदर सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि आता सुद्धा सांगत आहे. जे पण तुमचे डाऊट असतील ह्याच्यावर करत जा. डायरेक्ट 1-on-1 कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. ओके, डन. सो लवकरात लवकर 12वीचे एक्झाम्स आता लवकरात लवकर संपतीलच बोर्डाचे. ते संपल्यानंतर आपले लाईव्ह लेक्चर्स चालू होतील आणि एक्झाम जर तुमची पोस्टपोन होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत. झालं ठीक, न झालं तरी तुमचं सिलेबस कसं कव्हर करायचं हे माझ्या हातात आहे. डोंट वरी अबाउट इट. आणि काही घाई गडबड नव्हता, एकदम शिस्तीत टप्प्यात आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. आता हे 25 पॉइंट सांगलेले आहेत, ह्याचा PDF तर मी तुम्हाला देईनच. याच 25 पॉइंट व्यतिरिक्त आणखी अनेक असे छोटे छोटे काही पॉइंट्स आहेत, याबद्दल माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. ओके, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं होईल. त्याच्यानंतर आपण बघूयात महत्त्वाचे सेक्शन्स.
सेक्शन्स बघितल्यानंतर आपण जाऊयात नेक्स्ट पार्ट कडे, जो की असेल ऑब्जेक्टिव्हचा. आणि तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल, जे की मी इश्यू ऑफ शेअर्स वर सांगला होता, तर तो एक वेळेस नक्की व्हिडिओ पाहून घ्या. तो सुद्धा कंपनी ऍक्टचाच एक भाग आहे. ओके डन. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHO अकॅडमी अँड सारथी एज्युकेशन. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.